श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ओम नमो आदेश. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. 2-3 दिवस झालं मी व्हिडिओ पोस्ट केलेला नाही आहे, कारण का पौर्णिमा असल्यामुळे माझ्याकडे कस्टमर बहुत म्हणजे जास्त आहेत आणि रीडिंग भरपूर आहेत. पौर्णिमेची एनर्जी हॅवी असते जास्त, पौर्णिमा अमावस्याची. त्यामुळे रीडिंग खूप बुकिंग होत्या. अक्षरशः मला जेवायला वेळ मिळाला नाही इतकं रीडिंग असल्यामुळे, बुकिंग असल्यामुळे. प्रत्येकाची इच्छा होती की पौर्णिमेच्या काळामध्ये आम्हाला एनर्जी मिळाली तर खूप बरं होईल. त्यासाठी मी होता होईल तेवढं माझ्याकडून मी प्रयत्न केला की ही एनर्जी त्यांच्यापर्यंत पोचावी. अजून 2-3 दिवस सुरू असते पौर्णिमा. तुम्ही या काळामध्ये कधीही तुम्ही बुकिंग करू शकता, तुमची ही एनर्जी चेक करू शकता. कारण या काळामध्ये आपली एनर्जी असते ती खूप हॅवी असते आणि ती पटकन आपल्याला आपल्या कोणत्याही देवताशी कनेक्ट पटकन होते. मग ह्या कार्डमध्ये तुमची सुद्धा एनर्जी पटकन झाली तर तुमचे रिझल्ट म्हणजे तुमच्या काय आयुष्यात सुरू आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला पटकन लक्षात येतील, किंवा काय आहे तुमच्या आयुष्यातल्या वाईट गोष्टींचं रिझन ते तुम्हाला लवकरात लवकर समजून जाईल. आणि असं आहे की पर्सनल रीडिंग भरपूर असल्यामुळे मला यूट्यूबवरती व्हिडिओ पोस्ट करायला मिळाला नाही आहे. त्यासाठी मला पर्सनल कॉल आले की ताई आज व्हिडिओ का पोस्ट केलेला नाही आहे, किंवा काय झालेलं आहे का, किंवा का तुम्ही पोस्ट केलेला नाही आहे. माझे व्हिडिओ तुम्ही वाट बघत असता, यासाठी मी खूप म्हणजे खूप आभारी आहे. मला असं वाटत आहे की कुठेतरी मी तुमच्या मनामध्ये जागा केलेली असावी, कुठेतरी मी तुमच्या मनामध्ये घर केलेलं असावं, कुठेतरी माझ्या वागण्यात किंवा माझ्या बोलण्यात किंवा या टॅरो रीडिंग ह्या ज्या कार्ड्स मला जे काही सांगत असेल, हे कार्ड जे मला काही सांगत असतील, याच्यावर कुठेतरी तुमचं ह्या डेकवरती कुठेतरी तुमचा विश्वास आहे, हे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. खूप खूप मनापासून आभारी आहे. खूप मला प्रेम देत आहात तुम्ही. पर्सनल रीडिंगवरती तुम्ही विश्वास ठेवून जे काही पुढची प्रोसेस आहे किंवा विधी असेल किंवा काही कानमंत्र असतील किंवा अजून काही त्यांचं प्रोसेस असेल त्यांची, त्या सगळ्याला मला तुम्ही खूप छान सपोर्ट देत आहे. आणि मीही प्रयत्न करीन नक्कीच की तुम्हाला या प्रसंगातून, वाईट परिस्थितीतून नक्की बाहेर काढण्याचा प्रयत्न करीन. मीही एक स्वामी भक्त आहे, कधीच तुम्हाला फसवणार नाही आणि तुमचं पैसे मी घेऊन वाईट मार्गाने खर्च करणार नाही किंवा तुमच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. हे मी नक्की माझ्या लक्षात ठेवेल, आयुष्यभर लक्षात ठेवेल. जोपर्यंत मी ह्या डेकवरती मी जोपर्यंत काम करणार आहे तोपर्यंत मी कायम लक्षात ठेवेल की मी वाईट मार्गाने किंवा तुमचा पैसा म्हणजे नाही का, चॅनेलवरती खूप जण पैसे लुबाडून खात असतात असं मला कित्येक जण सांगत आहेत पर्सनली मेसेज करून. असं मी कधीच करणार नाही आहे. मी तुम्हाला आज वचन देते की मी कधीच तुम्हाला तुमचा पैसा घेऊन किंवा तुमच्या योग्य मार्गाने घेईन आणि योग्य मार्गालाच तुमच्या कामासाठी मी तो वेस्ट घालवेन, हे मी नक्की सांगू शकते. स्वतःसाठी मी त्यातला एकही रुपया घेणार नाही, हे मी सांगू शकते. श्री स्वामी समर्थ. आता आपल्या रीडिंगकडे वळूयात. जर तुम्हाला ही या पौर्णिमेची रीडिंग बुक करायची असेल तर तुम्ही ही करू शकता, कारण ही पौर्णिमेची एनर्जी खूप हॅवी असते. आपल्या काही निगेटिव्हिटी एनर्जी असतात त्या खूप त्रास देत असतात आपल्याला, त्याच्यामुळे लगेच तुमची डेकमध्ये एनर्जी लगेच दिसून येते. मग आपण आज पौर्णिमेच्याच ह्याच्यावरती रीडिंग घेऊयात, जे की तुम्हाला मॅच जर होत असेल तर तुम्ही पर्सनली रीडिंग बुक करा आणि पर्सनली तुमच्या काही गोष्टी किंवा काही निगेटिव्ह एनर्जी ते सुद्धा चेक करून घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की हां बाबा आपल्याला या निगेटिव्हिटीचा ताई सांगते तर खरोखरच आपल्याला त्रास आहे, त्याच्यावरती उपायसुद्धा आहे. नॉर्मल असेल तर कानमंत्रसुद्धा आहे. आपल्याला जर त्याहून काही होत नसेल, म्हणजे मी योग्यच ते सांगणार शक्यतो, कारण विधी वगैरे काय असेल तर ते सुद्धा आपण करून घेऊ. काय जर खर्च असेल तर तो कमीत पैशात लवकर इफेक्ट होईल याचं जास्तीत जास्त आपण मार्गदर्शन करू. श्री स्वामी समर्थ. आता पौर्णिमेचा काय संदेश आहे किंवा काय निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये सुरू आहेत किंवा कोणत्या गोष्टी सुरू आहेत, हे सगळ्याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. या टॅरो डेक हे आपल्याला काय गायडन्स देत आहे तुम्हाला आणि मला, हे आपण आता बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. या पौर्णिमेच्या काळात जे काही घटना घडतील, ज्या काही माझ्या व्ह्यूवर्स आहेत त्यांच्या आयुष्यात ज्या काही घटना रिअलमध्ये घडत आहेत, त्याची एनर्जी मला यामध्ये डेकमध्ये या एनर्जी पिक करून द्या, जे की माझ्या व्ह्यूवर्स आहेत त्यांना समजून जाईल की त्यांच्या आयुष्यामध्ये आता काय सुरू आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 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 बघा, पौर्णिमेच्या काळातच पौर्णिमेचं कार्ड आलेलं आहे, कारण पौर्णिमेच्या काळात तंत्रक्रिया होत असते आणि हे करणारे अघोरी लोक जे असतात ते जास्त असतात. इथं अघोरी लोकांची क्रिया ही रात्रीच्या पौर्णिमेच्या भर पौर्णिमेच्या विधी त्यांच्या सुरू होत असतात. ही त्याची एनर्जी आहे आणि तुमच्यावर सुद्धा तंत्रक्रिया झालेली आहे, किंवा एखादं लेडीज किंवा हे नसतं का बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड अशा काही रिलेशन असतं दोघांचं, तसं आहे रिलेशन. त्यांच्या थ्रू त्यांच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी दिसत आहेत की ह्या काळात त्यांच्यावरती हॅवी झालेले असतील किंवा भांडण होत असतील, काही गोष्टी होत असतील, ते या पौर्णिमेची एनर्जी दिसत आहे. ती मी तुम्हाला कार्ड दाखवते ते काय आहे ते. यस, टावर मुवमेंट पण आलं बघा, कायदेशीर गोष्टी पण आलं. तुमच्या कायदेशीर गोष्टीसुद्धा मी 2-3 वेळा रिडिंग केली, तेव्हासुद्धा कायदेशीर गोष्टी किती वेळा तरी येऊन गेल्या. कायदेशीर गोष्टी आल्या. परत तुम्हाला सांगते हे आलं, डेव्हिलची एनर्जीसुद्धा आली. आता याच्यात टावर मुवमेंटसुद्धा आलेला आहे. काहीतरी असणार आहे सिक्रेट जे तुमच्या आयुष्यात लाईफमध्ये घडतं आहे. काय असू शकतं ते. श्री स्वामी समर्थ. हे बघा, आज पण तेच आले. कार्ड मी तुमच्या समोरच घेतलेले आहेत. इथं सुद्धा पौर्णिमेचं बघा, व्यवस्थित बघा तुम्ही. कार्डचं निरीक्षण तुम्हाला करता येत असेल तर, हा व्यक्ती आहे आणि हा तिकडं कुठंतरी लांब बघून हे हातात गोल घेतलेला आहे. गोल म्हणजे पूर्ण गोल म्हणजे काय असतं, आता पौर्णिमेचा चंद्र पूर्ण गोल असतो. त्या गोल पौर्णिमेच्या प्रहरात तो काहीतरी करत आहे. त्याचं काहीतरी असं लक्ष केंद्रित करून त्याचं काहीतरी दिसत आहे तिकडं. आणि हे डेव्हिलचं कार्ड आहे. आणि इथं हे काय आहे, वादविवाद, भांडण, हे द टावर म्हणजे टावर तुमच्या आयुष्यात आला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी बघा आलेल्या आहेत. सगळं व्यवस्थित तेच आणि तेच आलेलं आहे. का तुमच्या आयुष्यामध्ये असं होतंय, काय मिळत असेल लोकांना करून अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला त्रास होत असतील, ज्या तुम्हाला त्रास होत असतील, ते तुम्हाला आवाजाचा प्रॉब्लेम होतोय म्हणून ते आधी चेक केलं मी परत एकदा की ते चालू आहे का, कारण खाली तिथं मी जॉईन केलेलं आहे, ते मोबाईलवरती कनेक्ट करायचं असतं मग हे चालू होत असतं. मग ते मला काय अजून वापरता येत नाही आहे, म्हणून मी तिथं आज परत एकदा चेक केलं. कारण ते फोन हल्ला की ते हल्लं तर मग हे बंद पडू शकतं, म्हणून तो आवाज कनेक्ट होतोय का व्यवस्थित हे गरजेचं आहे. नाहीतर परत आवाज येत नाही म्हणून परत मला मेसेज येतो, ताई तुमचा आवाज कमी येतो आहे, म्हणून मी हे एकदा चेक केलं. श्री स्वामी समर्थ. बस एवढेच कार्ड, बस लई नको, जास्ती नको. लव्ह रिलेशनसाठी, प्रेग्नेन्सीसाठी तुम्हाला खूप त्रास आहे, प्रेग्नेन्सी रिलेटेड कोणाचं काही असेल तर मला DM करा, नक्की रीडिंग घ्या. कारण ह्या पौर्णिमेची हॅवी तुमचं मूलबाळ होऊ नये किंवा तुमचं करिअर व्यवस्थित होऊ नये, प्रेग्नेन्सी व्यवस्थित झाली नाही पाहिजे, कन्सीव तुम्हाला नाही झालं पाहिजे. जरी कन्सीव झालं असेल तरीसुद्धा मला DM करा, कारण एकदा एनर्जी चेक करून घ्या तुमचं बाळ सुखरूप आहे का, किंवा त्याच्यावर कोणी निगेटिव्ह एनर्जी करत आहे ह्याचासुद्धा तुम्ही एकदा हे करा. किंवा शारीरिक त्रास असू शकतो, किंवा पिरियड व्यवस्थित येत नसतील, PCODचा प्रॉब्लेम असू शकतो. ह्या सगळ्या गोष्टीसाठी सुद्धा जितका आपल्या आयुष्यामध्ये प्रेग्नेन्सी रिलेटेड जे प्रश्न आहेत,
म्हणजे प्रेग्नेन्सी न होणे, प्रेग्नेन्सी रिलेटेड कोणताही प्रश्न तुमचा असेल तर मला नक्की DM करा. तुम्ही पर्सनली रीडिंग बुक करा, कारण त्याच्यासाठी सुद्धा इथं निगेटिव्ह एनर्जी दिसत आहे. निगेटिव्ह एनर्जीचा हॅवी आहे त्याच्यासाठी सुद्धा. कायदेशीर गोष्टी किंवा एकमेकांचा वाद होणे, परत कायदेशीर गोष्टी अचानकपणे मनात येणे किंवा तुम्हाला कायदेशीर गोष्टींमध्ये अचानकपणे अडकवणे, पण त्यातून तुमची सुटका होत नाही आहे असं सुद्धा दिसत आहे. किंवा सोडपत्र मिळत नाही आहे, किंवा ती पार्टनर तुम्हाला सोडपत्र देत नाही, किंवा जाग्याचाही असू शकतो काही गोष्टीतून, किंवा मित्रमंडळीच्या वादातून सुद्धा असू शकतो. पण कायदा हे तुमच्या आयुष्यात आता सुरू आहे. हे जर असेल तर तुमचं डेव्हिलची एनर्जी आहे ते तुम्हाला रेझोनेट होत असेल तर तुम्ही मला पर्सनल रीडिंग घेऊन तुम्ही हा सगळा तुमच्यावर निगेटिव्ह एनर्जीचा हॅवी जो आहे ते एकदा चेक करून घ्या. कुणामुळे आहे आणि का आहे, कशासाठी आहे, हे सगळ्या गोष्टी चेक करून पुढच्या काही विद्या असतील किंवा काय असेल, तुम्हाला काही आयुष्यासाठी निवडण्यात येतं आहे, किंवा काय गोष्टीमुळे तुमचं आयुष्य म्हणजे निगेटिव्ह ही एनर्जी निघू शकते काय केल्यानं, ते मी तुम्हाला पर्सनली तुमच्या अकॉर्डिंग जे रीडिंगमध्ये निघेल, तुमच्या एनर्जीमध्ये जे निघेल ते मी तेव्हा सांगेल तुम्हाला. आत्ता फक्त इथं सोल्युशन देईल रीडिंगच्या नंतर की काय तुम्हाला यासाठी केलं पाहिजे. कारण असं जनरली म्हणजे असं सगळ्यांसमोर ते शाबरी मंत्र किंवा काहीच असं ओपनली म्हणजे सगळ्यांसमोर सांगता येत नाही आहे ते, कारण याचा दुरुपयोग पण करत असतात सगळी लोकं, त्यामुळे हे कुठं सांगता येत नाही आहे. पहिला मी तुमची एनर्जी चेक करणार, ती कशासाठी आहे, काय आहे, तुमची एनर्जी काय आहे, तुमची एनर्जी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, हे सगळं बघून मग तुमच्यावरती हे सगळं दिलं जातं. नाहीतर मी तुमची जर निगेटिव्हिटी दिसत असेल, तुमची एनर्जी वाईट दिसत असेल, तर त्यांना मी रागावून काही बोलत नाही, पण त्यांना मी सांगते की नाही होऊ शकत नाही आहे हे. त्यांना विधी पण मी देत नाही, त्यांना कानमंत्र मी देत नाही आहे. जर त्यांना इच्छा असेल करायची तरीसुद्धा मी त्यांचं काहीच घेत नाही आहे. त्यांची एनर्जी बघते आणि त्यांना तिथेच थांबवते. कारण निगेटिव्ह एनर्जी एकदा शरीरात आपल्यातच असली तर समोरचा व्यक्ती काय करू शकणार ना, त्याला जर आपण निगेटिव्हिटी दिली असेल तर. पण 100% खात्री देऊन सांगते, जेवढे लोक माझ्याकडे रीडिंग आत्ता सध्या घेत आहेत त्यांची सगळ्यांची एनर्जी मला तर वाटते पॉझिटिव्ह आहेत. बहुतेक जण थोडे जर असतील की त्यांची निगेटिव्ह एनर्जी आहे असं दिसतं आहे त्यांचं. आणि अशी एनर्जी दिसत आहे की खूप सुख असून पण आयुष्यात जे हवं ते मिळत नाही. तरी तुमचं काहीतरी बिझनेस असेल किंवा कुठंतरी जॉब असेल किंवा नोकरीसाठी ट्राय करत असाल, किंवा एखादं कर्जपाणी म्हणजे एखादा पैसा कुठंतरी अडकला आहे आणि ते तुम्हाला मिळेना झालेला आहे, खूप दिवस झाले तो माणूस नुसता टोलवत आहे. अशा काही गोष्टी आहेत, त्यासाठी तुम्ही नाराज आहे, खूप नाराज आहे त्या गोष्टीसाठी. पैशा रिलेटेड प्रॉब्लेम सुरू आहेत, असून नसल्यासारखं झालेलं आहे. घरात सुख म्हणजे कसलं ते राहिलेलं नाही. ह्या निगेटिव्ह एनर्जीमुळे घरात सुख असलं ते राहिलेलं नाही आहे. सेलिब्रेशन एकतर कधी झालेलं नाही आहे, किंवा एकदम अचानकपणे सगळं चांगलं असतं, अचानकपणे बिघडतं. कधी चांगल्या गोष्टी असताना सुद्धा अचानकपणे नाराज असल्यासारखं वाटणं, काहीतरी चुकतं आहे आपल्यात, काहीतरी कमी आहे, आपण असं का आहे, अशा सगळ्या गोष्टी फील व्हायला सुरुवात होतात तुमच्यामध्ये. अजून असं दिसतं आहे की कुणाचा तरी प्रपोज तुमच्याकडे येताना सुद्धा दिसत आहे. आणि तुमच्या आयुष्यामध्ये एखादी जर घटना घडली असेल किंवा एखादा प्रपोज तुमच्या आयुष्यामध्ये येऊन गेलेला असेल एका व्यक्तीचा, तर त्यासाठी सुद्धा ती गोष्ट, आता ती व्यक्ती आता तुमच्या आयुष्यामध्ये जर नसेल, त्याच्यावरती सुद्धा निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव खूप आहे. त्यामुळे ती व्यक्ती आज तुमच्या आयुष्यामध्ये नाही आहे. भले ना आता तुमचं कितीही रिअल असू दे किंवा एकदम प्युअर लव्ह असू दे, काहीही असेल तुमच्या दोघांमध्ये रिलेशन, पण तरीसुद्धा ते ह्या निगेटिव्ह एनर्जीमुळे ते तुमच्यामधून निघून गेलेलं आहे. आणि ही एनर्जी कधी दिसते? पौर्णिमेच्या प्रहरात दिसते. आणि ही एनर्जी तीच आहे की ह्या पौर्णिमेच्या प्रहरात तुमच्यावर इतका वाईट निगेटिव्ह शक्तीचा प्रभाव झालेला आहे, तो याच गोष्टीवरून झालेला आहे. आणि आता मनस्थिती तुमची इतकं बेकार आहे, इतकी वाईट आहे की तुम्हाला काम करावंसं वाटत नाही आहे. म्हणजे कसं होतं, एक वाईट एनर्जीचे झेहर म्हणजे एक विष जसं शरीरात पसरतं, तसं पूर्ण तुमची एनर्जी डाऊन झालेली आहे. तुम्हाला आता असं वाटत नाही आहे की मी या सिच्युएशनमधून बाहेर पडेल किंवा नाही, याचा प्रश्नच आहे तुम्हाला. आणि मी याच्यासाठी ट्राय जरी केलं तर आता उपयोग होणार नाही आहे.
संपलेलं आहे सगळं. असं काही गोष्टी तुमच्या मनामध्ये झालेल्या आहेत. सेलिब्रेशन येत नाही. काही सगळं पैशात हो एखादं स्वप्नसुद्धा तुमचं अपुरं राहिलेलं आहे. रिलेटेड म्हणा का अजून काही प्रेम संबंधातूनच हे दिसत आहे की स्वप्न अपुरं राहिलेलं आहे. जे हवं होतं ते स्वप्न म्हणजे तुम्हाला अपेक्षा होती त्यापेक्षा चांगलं जरी आता असेल तरी जे हवं होतं ते तुम्हाला कधीच मिळालं नाही. डिवोर्स पण दिसत आहे. एखादी व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुमच्या डिवोर्स सुरू असेल किंवा तुमच्या पर्सन जो आहे त्याच्या आयुष्यामध्ये एखादा नवीन व्यक्ती आलेला आहे किंवा येणार आहे किंवा त्या व्यक्तीचं बाहेर प्रकरण सुरू असेल किंवा तुम्हाला ते माहीत नाही आहे आणि तो व्यक्ती आता अशा सिच्युएशनमध्ये आहे की तुमचा पार्टनर की ती व्यक्ती ती किंवा तो सोडपत्र घ्यायच्या नादात आहे किंवा डिवोर्स घ्यायच्या नादात आहे आणि त्यांना तुमच्यापासून सुटकारा हवा आहे. घेतलाही असेल म्हणजे डिवोर्स वगैरे सोडपत्र तुमचं झाले जरी असेल तरीसुद्धा ते नातं अजून म्हणजे पूर्ण संपवायचं आहे. तुम्हाला ते नात्यात काहीच स्वतःचं असं काही ठेवायचं नाही आहे. इतकं इथं दिसत आहे तुमचं कोर्टाचं आणि लव्ह मॅरेज आणि एक्स्ट्रा अफेअर हे सुद्धा दिसत आहे. एक्स्ट्रा अफेअरमुळे तर कोर्टामध्ये केस दाखल करणे किंवा तुमचं मन चंचल होणे, तुम्हाला असं वाटणे की नको आता बस झालं यार, आता आपण दुसरं काहीतरी ट्राय करूया, दुसरीकडे जाऊया किंवा हे इतकं बोरिंग आहे की मला यातमध्ये आता नाही राहायचं आहे. मला कंटाळा आलेला आहे रोजच्या वागण्याचा, रोजच्या संसाराचा, रोजच्या कटकटीचा. एकतरी माझे स्वप्न म्हणजे मी सांगते तुमची एनर्जी, एकतरी माझे स्वप्न अपुरे ठेवलेत मी, सगळ्या गोष्टी अपुरे ठेवल्यात या फॅमिलीसाठी, या सगळ्यांसाठी मी जगत आहे. तरीसुद्धा मला मानसिक सुख नाही आहे. त्यामुळे मी खूप डिस्टर्ब आहे आणि त्यामुळे मला काहीतरी डिसिजन घेतला पाहिजे. मी या फॅमिलीतून बाहेर पडली पाहिजे. तरच मला यातून स्वतःसाठी काहीतरी करता येईल, स्वतःसाठी जगता येईल, स्वतःचे स्वप्न पूर्ण करता येईल. जर मी इथंच असा किंवा अशी आयुष्यभर जर अशी जर राहिले तर कदाचित मी पुढे आयुष्यात काहीच वर्क करू शकणार नाही. फक्त खायचं, सगळ्यांचं काम करायचं आणि आयुष्याचा शेवट करायचा. असंही फील होत आहे तुम्हाला. जर असं एनर्जी तुमची असेल तर नक्की मला कमेंट करा आणि एकदा एनर्जी चेक करूनच घ्या का, कारण डेव्हिलची एनर्जी ह्या पौर्णिमेची खूप हॅवी असते आणि हॅवी पौर्णिमेची एनर्जी लवकरात लवकर तुम्हाला एनर्जी ती लवकर म्हणजे ऊर्जा ती पटकन दिसत असते आणि स्पष्ट दिसत असते खूप. आणि तुम्ही एकटेपणा का घेत आहे? एकटेपणात राहणं तुम्हाला खूप आवडत आहे का? असं करत आहे मनात इतकं दुःख भरलेलं आहे की तुमचं ऐकण्यासाठी सुद्धा तुमच्याकडं कोण नाही आहे की बाबा मी हे दुःख कुणाला सांगू, कुणाला शेअर करू. इतकं तुमची मनस्थिती खूप बिघडलेली आहे आणि ही पूर्ण ऊर्जा डेव्हिलचीच आहे, दुसरं कशाचीच नाही आहे. तुम्ही मूड फ्रेश नाही आहे तुमचा ह्या एनर्जीमुळे, हे ब्लॅक मॅजिकमुळे तुमच्या आयुष्यामध्ये सगळं डिस्टर्ब झालेलं आहे. खूप निगेटिव्हिटी आहे तुमच्यामध्ये, कारण तुम्ही आता तयारच नाही आहे की आयुष्य जगावं आणि पुढे जावं, यासाठी तुम्ही तयार नाही आहे. तुमचं मूड आत्ता एवढाच आहे की मला कुठे जायचं नाही, मला एकटं राहायचं आहे आणि मला कोणाशी बोलू वाटत नाही आहे आणि जरी बोलायचं म्हटलं तरी काय बोलायचं आहे, कारण माझं दुःख तर वेगळं आहे खूप आणि ते कोण जाणून घेणार आहे. आणि मी जरी सांगितलं कुणाला तरी कोण माझं दुःख ऐकून घेणार आहे आणि मी त्यांना काय म्हणून सांगणार आहे की माझ्या आयुष्यात इतकं वाईट प्रसंग आला. भले माझ्याहीकडून काही गोष्टी चुकल्या जरी असेल तरी मी त्या व्यक्तीला सांगितलं, समोरच्या व्यक्तीला, तर ती कोण ऐकून घेणार आहे माझं. त्यापेक्षा आपण कुठं जायला नको, आपण आपल्या दुःखात बरं आणि मी एकटा बरं, आता बास झाले सगळं, मला काही नको आहे. असं सुद्धा तुमची एनर्जी झालेली आहे. खूप डॅमेज आहेत तुम्ही, खूप म्हणजे खूप. इतकं मनात साठलेलं आहे की तुम्हाला असं वाटतंय की मला आता कोणाला शेअर पण करायचं नाही, कोणाला सांगायचं नाही आहे. बास आता मी एकटा आहे, मी एकटी आहे, बास मला आता काही नको आहे. मी माझं आयुष्य असंच राहणार, असंच जगणार. माझ्या आयुष्यामध्ये आता कोणताच बदल होताना दिसत नाही आहे. असं सिच्युएशन तुमची झालेली आहे. इतकं डिस्टर्ब नका हो, जे की तुम्हाला चांगलं एखादं कार्य जर होत असेल ते सुद्धा तुमचं होणार नाही आहे. नका असं वागू, कारण खूपच नाराज आणि डिप्रेशन. बरं, आता हे झालं हा विषय, तुमची एनर्जी झाली. आता मी हे चेक करते की ही एनर्जी कुणी केली असावी, कशासाठी केली असावी. परत एकदा मी डीपली जाऊन चेक करणार आहे आणि हे टावर मुवमेंट का आणि कशासाठी आहे. आणि ही जी एनर्जी आहे, पौर्णिमेची एनर्जी आहे, ही व्यक्ती जी काय तंत्रक्रिया करत आहे
ती कशासाठी आणि कुठे आहे आणि हे व्यक्ती कोण आहे, ह्या 3 गोष्टीची आपण डीपमध्ये जाऊन जरा एनर्जी चेक करणार आहोत. निदान तुम्हाला समजेल तरी की हे कसं असतं किंवा काय असते. कॉल वेटिंगवर आहे, कोणाचा तरी येत आहे, असू द्यायचं. चला आपल्या विषयाकडे वळूया. ही डेविलची एनर्जी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ही डेविलची एनर्जी कशासाठी आली असावी? माझे व्ह्यूअर्स काय चुकले आहेत का, किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे त्याचा काय प्रभाव आहे, आणि हे कोणी आणि कशासाठी केलं असावं, कशासाठी केलं असावं? श्री स्वामी समर्थ कशासाठी केलं असावं? व्यवसायामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी थांबलेल्या आहेत. व्यवसायामध्ये कोणत्या गोष्टी चढ उतार सुरू आहे, व्यवस्थित लाईनमध्ये लागत नाहीत. जेव्हा व्यवस्थित होतं त्यावेळी, जेव्हा आपण म्हणतो ना, आपण तोंडात घास खायला आणि काय म्हणतात ते, मन आहे ते काहीतरी, तसंच काहीतरी तुमचं होतंय की त्या वेळेपर्यंत तुम्ही पोचता, सक्सेस तुमच्या जवळ असतं, नेमकं त्याच वेळेला काहीतरी होत असतं. तसं सिच्युएशन आता तुमची आहे. ह्या डेव्हिलची एनर्जी मी सांगते, डेव्हिलच्या एनर्जीमुळे तुम्हाला काय काय त्रास व्हायला लागलेला आहे. आणि एकतरी हृदयाचे ठोके अचानकपणे वाढणे, किंवा अचानकपणे काम न सुचणे, किंवा सगळं आहे, सगळं करू शकताय, पण तुम्हाला त्याची असं वाटतं उत्तर सापडत नाही कोणत्या गोष्टीचं. मी काय करावं याचं उत्तर तुम्हाला सापडत नाही आहे सध्या. आणि फॅमिली रिलेटेड म्हटलं तरी फॅमिलीचे इतके प्रॉब्लेम सुरू आहेत तुमचे की पैशाकडून जास्त प्रॉब्लेम सुरू आहेत. पैशाचे सुरू आहेत, नातेसंबंध सुरू आहेत, नातेसंबंध विस्कळीत होण्याचा प्रश्न आलेला आहे. ही देवाचं कार्ड आहे. 2 लोक जे आहेत ती देवासमोर हात जोडत आहेत, देवाकडे तोंड करून, आणि हा देव आहे. दिसत आहे का तुम्हाला एनर्जी? हो का, आता दिसते आहे. फॅमिलीसाठी केलेलं आहे, ग्रोथसाठी केलेलं आहे, आणि तुमच्या मुलांना त्रास व्हावा, कारण मुलांना त्रास झाला की आईवडिलाचं नाक खाली जातं. हे लक्षात घ्या. पहिला मुलांच्यावरती तंत्रक्रिया करणं हे का आहे, कारण मुलांच्यावर तंत्रक्रिया केली तर आई बापाचं नाक खाली जातं, त्यामुळे त्यांना खूप डिस्टर्ब, खूप कुठं तोंड दाखवायला जागा राहत नाही, तेव्हा त्या व्यक्तीला समाधान होत असतं ज्यांनी तंत्रक्रिया तुमच्यावर केलेली आहे. आणि तंत्रक्रिया अशा ठिकाणी जाऊन केलेली आहे की तो व्यक्ती आहे देवी नाही आहे, देव आहे, त्या देवाजवळ जाऊन केलेला आहे. आणि त्या देवाच्या सानिध्यामध्ये जागृत देवस्थान आहे, ते खूप जागृत देवस्थान आहे, ते तिथं जाऊन ही क्रिया केलेली आहे. आणि तिथं जाऊन तुमच्या नावाचं बंधन केलेलं आहे. आणि याच्यासाठी तुमच्याकडून पैसेसुद्धा दिलेले असावेत. आणि ही जरी एनर्जी तुम्हाला ब्लॅक मॅजिक जे आहे ते एनर्जी खरंच रिअलमध्ये तुमची आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पर्सनल मेसेज करा तुम्ही आधी, ही एनर्जी तुमची आहे का हे एकदा घ्या. आणि श्री स्वामी समर्थ, ही एनर्जी करणारा व्यक्ती जो आहे तो कोण असावा? श्री स्वामी समर्थ. व्यक्ती असावा का स्त्री असावी? श्री स्वामी समर्थ. येस, सगळे निगेटिव्ह कार्ड आले. काय काय अजून प्रश्न राहिले होते डीपमध्ये ते परत आले ते. मी सांगते तुम्हाला काय काय प्रश्न आले. ह्या देवापाशी जाऊन जे काय झालेलं असेल तुमचं ह्या देवाजवळ, ते परत एकदा रिटर्न आलेलं आहे सगळं. फॅमिलीसाठी, लव्ह रिलेशनसाठी पण आहे. पैशा रिलेटेड आहे. पैसा, संपत्ती, धनसंपत्ती, स्थिर राहिलं नाही पाहिजे. एखादं स्वप्न तुमचं असेल, काही मुलांची स्वप्न असतील, तुम्ही एक आयुष्याचं गोल सेटल केलं असेल, ते कंप्लीट नाही झालं पाहिजे. आणि जी लवकरात लवकर कामं होत होती तुमची ती कंप्लीट होत नाही आहेत. एकतरी ते तिथपर्यंत जाता आणि तिथून खाली कोसळता.
त्यात पैसा इन्व्हेस्ट करता किंवा पैसा सगळा लावलेला असतो आपला आणि तो परत झिरोवर येतो, अशा काही गोष्टी. आणि तुमची मनस्थिती आता सध्या अशी आहे की तुम्हाला रात्रीचं 12-1 वाजले की अचानकपणे जाग येणे, आणि अचानकपणे जाग आली की परत झोप न लागणे, आणि अचानकपणे टेन्शन आले की तोच विचार घेऊन डोक्यात बसणे. कधी-कधी आपल्या मनाने रडायला सुद्धा येतं तुम्हाला. आणि ही पौर्णिमेची एनर्जी आहे जास्त. ह्या दिवशी तुम्हाला ह्या दिवसामध्ये, ह्या 4-5 दिवसांमध्ये तुम्हाला असं कदाचित होऊ शकतं. आणि हे डेथ डेथ म्हणजे सगळ्यात वाईट एनर्जी आहे. एखाद्या नवरा बायकोला एकमेकांपासून वेगळं करणं, एखादी थर्ड पार्टी यांच्यामध्ये इन्व्हॉल्व होणं, मुलाबाळांचा हाल होणं यामध्ये, क्रूरतेने एकमेकांचं रिलेशन खूपच वाईट होणं, ह्या सगळ्या क्रिया आहेत. आणि हे क्रियेवर येतं, ब्लॅक मॅजिकवर येतं हे सगळं. नवरा बायकोचे वाद होणं, एकमेकाला रिस्पेक्ट न देणं, त्यांच्यात फूट पडणं, एखाद्याच्यात तिसरा व्यक्ती सामील होणं, त्यामुळे दोघात वादविवाद निर्माण होणं, मुलाबाळांचा हाल होणं, ही सगळी क्रिया आहे. तुम्हाला कर्ज व्हायला पाहिजे, तुम्ही डिस्टर्ब झाला पाहिजे, आयुष्यात तुमची वेळ अशी झाली पाहिजे की कुबड्या घेऊन चालायची वेळ तुमच्यावर आलं पाहिजे, तोंड दाखवायला कुठं जागा नाही राहिली पाहिजे, अशा रिलेटेड सुद्धा हे आहे. आणि हा व्यक्ती जो आहे तो खूप चलाक आहे. ह्या व्यक्तीचं कार्य आहे हे, याला सामील खूप जण आहेत. पण कसं आहे, हे पूर्ण एनर्जी काढण्यासाठी तुम्हाला पर्सनल रीडिंग घेणं गरजेचं आहे. कारण पर्सनल प्रत्येकाची एनर्जी वेगळी वेगळी असते. त्यामुळे हे अजून डीपमध्ये जर बघायचं असेल तर तुम्हाला पर्सनल रीडिंग घेणं गरजेचं आहे. आता झालं हे. आता हे का आलेलं आहे, कुठलं आहे, कशासाठी आहे, पौर्णिमेचा विधी केलेला आहे का अजून काही केलेलं आहे? श्री स्वामी समर्थ. हे पौर्णिमेचं काय आहे, काय केलेलं आहे, पौर्णिमेचं केलेलं असू शकतं का? श्री स्वामी समर्थ. चारच कार्ड घेतले, 4 कार्डमध्ये मी व्यवस्थित समजून सांगते. आयुष्यामध्ये एक कवच आहे तुमच्या निर्माण केलेलं आहे या पौर्णिमेचं, जे की तुम्हाला बंधन केलेलं आहे. बंधन. ही व्यक्ती जी आहे याच्या भोवतणी साप आहे. हे बंधन आहे, तुम्हाला आळा आहे सगळ्यावरती, तुमच्या कार्यावर आळा घातलेला आहे, बंधन घातलेलं आहे. अपेक्षा कार्य कितीही करा, कष्ट कितीही करा, पण झिरोवर येणार तुम्ही. पूर्वजाची काही फॅमिली म्हणजे पूर्वजांचं काही तुमचं धनसंपत्ती असेल ते वाटणी करून तुम्हाला नाही मिळालं पाहिजे. आणि एखादं पैशा रिलेटेड काही स्वप्न असेल, कुणाला पैसा दिला असेल किंवा भविष्यात तुमचं काही स्वप्न असेल ते कंप्लीट झालं नाही पाहिजे, अशा रिलेटेड हे केलेलं आहे. पण टावर मुवमेंट काय येणार आहे हे आपण बघू. टावर मुवमेंट काय येणार आहे? श्री स्वामी समर्थ. टावर मुवमेंट कशासाठी आहे, का आहे, काय केलेलं आहे, कुणी इतकं का वैर आहे माझ्या व्ह्यूवर्स आहेत त्यांच्यावरती, का त्यांना एवढा त्रास होत आहे, माझे व्ह्यूवर्स आहेत त्यांचा, काय इतकं त्यांना टॉर्चर करत आहेत, त्रास देत आहेत, खेचून सारखं खाली पाडत आहेत, का त्यांच्या आयुष्यामध्ये इतकं दरिद्र, इतकं दुःख येत आहे, काय आहे याचं रिझन? बस लई कार्ड घेत नाही मी, एवढंच घेते. अच्छा, कारण मी सांगते तुम्हाला. 1 2 1 2 1 2 3 4 कारणं आहेत. 4 कारण मी सांगते तुम्हाला. कार्ड घेतलेले आहेत 1 2 3 4 5 6 कार्ड घेतलेले आहेत. पण 2 व्यक्ती जे आहेत, तो मगाशी व्यक्ती आलेला तोच आता आलेला आहे. तो व्यक्ती आहे, पण त्याच्यासाठी अनेक व्यक्ती आहे, तो ह्याला साथ देणार आहे. पण यांची नावं तुम्ही पर्सनल रीडिंगमध्ये मला जर सांगितली तर येस किंवा नो आणि कशासाठी काय मी सगळं सांगू शकते तुम्हाला. होय किंवा नाही. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर जर शंका असेल की हा आहे, हा व्यक्ती आहे, तर तुम्ही मला मेसेज करा आणि मला ह्या सगळे रीडिंग परत घ्या. जर तुम्ही मला नाव सांगितलं, मला ताई ह्या व्यक्तीवर शंका आहे, त्याची एनर्जी चेक करा, तर मी तुम्हाला सांगेल की हां नक्कीच तो आहे आणि त्यानं कशासाठी केलेलं आहे, का केलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. टावर मुवमेंट तुमच्या आयुष्यामध्ये कशासाठी आहे बघा. कशासाठी आहे? तुमच्या आयुष्याची ग्रोथ थांबलेली आहे, त्यामुळे भांडणं सुरू आहेत. एकतरी काही तुमच्या मनासारखं काम कोणतंच होत नाही, त्यामुळे चिडचिड वाढली. मनासारखं कोणतंच काम होत नाही, त्यामुळे चिडचिड वाढली.
दुसरं म्हणजे सेलिब्रेशन किंवा लग्न कार्यास अडथळा येत असेल, तुमच्या थर्ड पार्टीशी काही डील होत असेल किंवा लव्ह रिलेशन कुणाचं तरी असेल, त्याच्यासाठी अडथळा निर्माण होत असेल किंवा लग्नासाठी अडथळा निर्माण होत असेल, त्यासाठी सुद्धा हे एनर्जी दिसते आहे की तुमचं कार्य हे होत नाही. त्यामुळे त्यावर मोमेंट खूप सतत 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 वादविवाद सतत सुरू आहे. अजून अशी एनर्जी आहे की आयुष्यामध्ये कोणाच्या तरी प्रपोज आलेला आहे, पण तो प्रपोज तुम्ही स्वीकारू शकत नाहीये, त्याच्यात सुद्धा तुमचे वादविवाद सुरू आहेत. त्या कारणावरून सुद्धा तुमचे वादविवाद सुरू आहेत. अजून दुसरं असे आहे की वाटणे, जो हिस्सा असतो एका भावाशी एका भावाचा किंवा एका जावेचा एका जावेला किंवा एका बहिणीचा भावाला, अशा काही गोष्टी आहेत तुमच्या, त्यासाठी सुद्धा आहे. किंवा डिवोर्स जरी झाला असेल नवऱ्याकडून बायकोला आणि बायकोचा आहे काही गोष्टी घेऊन गेली असेल, तर नवऱ्याला त्याचा त्रास आहे. हे यातून त्रास तुमच्यात भांडण, या गोष्टीतून भांडण तुमचं होत आहे. याच्यावरती तुम्हाला मी गायडन्स काहीतरी देते. श्री स्वामी समर्थ. गायडन्स असा द्या की माझे व्ह्यूवर्स यातून काहीतरी लाभ घेऊ शकतील. श्री स्वामी समर्थ. पर्सनल रीडिंग घ्या तुम्ही एकदा, कारण खूपच निगेटिव्ह एनर्जी आहे तुमची. सतत निगेटिव्ह एनर्जी अजिबात चांगली नाही आहे. आणि ह्या पौर्णिमेची एनर्जी खूपच डॅमेज आहे तुमची. खूप म्हणजे खूप डॅमेज आहे. अजिबात व्यवस्थित नाही आहे तुमची एनर्जी. विषहरण, विषबाधा होऊ शकते. विषहरण, एखाद्याला जीव जाईल एवढा त्रास होऊ शकतो. विषहरण. चंद्रमा अपने अस्तित्व में लाएगा. चंद्रमा म्हणजे येणारा ही पौर्णिमा जी आहे ती तुम्हाला तुमच्या अस्तित्वात घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. पण या निगेटिव्ह शक्तीचा तुम्हाला खूप त्रास होत आहे. त्यामुळे तुमचं जे आहे अस्तित्व ते स्थिर होत नाही. पण चंद्रमा तुम्हाला प्रयत्न करत आहे की तुम्ही ते स्थिर व्हावं. पण या निगेटिव्हिटी हॅवी या चंद्रमाच्या वेळेला झाली की तुमचं सगळं चलन बिघडतं. तुमचं ऑरा जो आहे तो पूर्ण चेंज होत असतो. हे तुम्हाला गायडन्स आहे की चंद्रमा तुम्हाला सपोर्ट देत आहे, तुम्हाला गायडन्स करत आहे. तुम्हाला त्या नैसर्गिक क्रिया काय आहे त्या ओळखायच्या आहेत, असा तुम्हाला संदेश आहे. पण यासाठी डिसिजन घेणं सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे. चंद्रमा. आणि तिसरं कार्ड असं आहे की डिसिजन घ्या. जे रिअल आयुष्यामध्ये जगत आहात त्याचा डिसिजन घ्या. काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती तुम्ही डिसिजन घेणं गरजेचं आहे. लवकरात लवकर यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी सोल्युशन बघायचं आहे. हे किती दिवसापासून तुमच्यावरती हॅवी होत आहे किंवा अजून किती दिवस राहील, किती दिवसाची एनर्जी आहे. 5 कार्ड घेते मी. श्री स्वामी समर्थ. किती दिवसाची हॅवी आहे. श्री स्वामी समर्थ. ते मनानच पडलं, राहू दे, दुसरं नाही येत. अर्ध्या रात्रीचा खेळ आहे. पौर्णिमेची रात्र आणि अर्ध्या रात्रीचा खेळ आहे. तुमच्या आयुष्यात कधीही काहीही बदलू शकतं. जर ही क्रिया तुमच्यावर खूप हॅवी होत असेल तर त्याच्या पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा तुमच्यात अचानकपणे येत असते. कारण चंद्रमाची साथ आहे तुम्हाला, मगाशीच मी सांगितलेलं आहे. अचानकपणे चंद्रमा तुम्हाला साथ पण देते, पण तुम्हाला या दुःखाला सामोरं जाणं गरजेचं आहे. तंत्रक्रियेशी सामोरं जाणं गरजेचं आहे, हे सुद्धा दिसत आहे. नेक्स्ट 3 इयर्स म्हणजे 3 वर्ष अजून त्रास होईल किंवा पास्टमध्ये 3 वर्षापूर्वीपासून तुम्हाला हा त्रास असू शकतो. एकतरी 1.5 वर्षाचा असू शकतो, एकतरी 4 वर्षाचा असू शकतो, 1 वर्ष झालं तरी सुद्धा असू शकतो. आणि शुक्रवारी तुम्हाला होईल तेवढं नामस्मरण करायचं आहे. देवीचं कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे. 11 वेळा तरी करायचं आहे. देवीचं कुलदेवतेचं नामस्मरण करायचं रोज सकाळी किंवा संध्याकाळी. फिक्स टायमिंग नाही आहे. कारण तुमच्या ज्या व्यक्तीने जे तुमच्यावर हॅवी केलेलं आहे त्यानं असं केलेलं आहे की आयुष्यभर त्याला त्रास झाला पाहिजे.
जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर बॅकफायर करत नाही आहे तोपर्यंत ते व्यक्ती तुम्हाला सतत त्रास देत राहणार आहे असं दिसतं आहे इथं. अजून नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट 6 वीक म्हणजे गेल्या पौर्णिमेला दिवाळीच्या असंही करू शकते, कारण अमावस्या पौर्णिमेला हे होऊ शकतं. त्यामुळे तेव्हासुद्धा हे झालेलं असावं, त्याचीसुद्धा एनर्जी दिसत आहे. श्री स्वामी समर्थ. बघा, एनर्जी मॅच झाली असेल तर मला मेसेज करा. तुम्हाला कितपत मॅच झाली आहे हे सुद्धा तुम्ही मला सांगा की, आणि कमेंट करायला नक्की विसरू नका की हो ताई, आम्हाला यापैकी 70% मॅच झाली, 80% मॅच झाली किंवा 100% रेझोनेट आम्हाला झाली. अशा काही कमेंट करा. कमेंट जर केली तर मलाही बरं वाटतं. मलाही असं वाटतं की अजून आपण रीडिंग करूया. माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांना अजून काहीतरी माहिती मिळवून देऊया, जे की त्यांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडत असेल आपल्यामुळे. तर मला तेच समाधानच आहे. स्वामी सेवा आणि समाजसेवा ही एकच असते. स्वामी सेवा तुमच्यासमोर बसून ही एक स्वामी सेवाच आहे तुमच्यासाठी. आणि ही स्वामी सेवा जर मी केली तर मला यातून पुण्यच मिळणार आहे. मला तेवढंच हवं आहे. हे पण कमेंट करायला मला विसरू नका. मला जेणेकरून सांगा की ताई, आम्हाला रेझोनेट झालेली आहे, 50% ताई रेझोनेट झालेली आहे किंवा 100% रेझोनेट झालेली आहे. तुम्ही आमच्याशी तुम्हाला जर वाटत असेल तर कॉन्टॅक्ट करावासा तर नक्की कॉन्टॅक्ट करा. नंबर मी दिलेला आहे, त्यावरती कॉन्टॅक्ट करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.